स्टार्ट. आईचं काळीज ओळखायला पण मोठं काळीज लागतं असं का म्हटलं जातं हे सांगण्यासाठी मी वेदांती सागर शिंदे इयत्ता 3री पंडित नेहरू विद्या मंदिर वडगाव या शाळेची विद्यार्थी. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे. एका खेड्यामध्ये एक मुलगा राहत होता. त्याची आई एका डोळ्याने अंधी होती. ती एकदा त्या मुलाच्या शाळेत जाते तेव्हा त्या मुलाच्या आजूबाजूची मुले त्याला चिडवू लागली की तू आंधळ्याचा मुलगा आहेस. त्याला खूप वाईट वाटू लागलं. तो घरी आला व आईला म्हणाला, आई प्लीज माझ्या शाळेमध्ये नको ना जाऊ, तू मुले मला चिडवतात की तू आंधळ्याचा मुलगा आहेस. आई म्हणाली, ठीक आहे बाळा, नाही येणार. मुलगा शाळेमध्ये जाऊ लागला. 8वी 9वी करत 10वी मध्ये गेला. 10वी मध्ये गेल्यानंतर त्याच्या शाळेचं गॅदरिंग होतं. त्याने आईला बजावलं होतं, आई प्लीज माझ्या शाळेमध्ये नकोयस. तरी सुद्धा आईचं काहीच असतं मित्रांनो, तिला राहवलं नाही. ती म्हणाली, मुलगा शाळेमध्ये जाऊन करतो तरी काय, निदान बघून तरी यावं. म्हणून ती एका कोपऱ्यात बसून मुलाचं गॅदरिंग बघू लागली. मुलाचा कार्यक्रम सुरू झाला. मुलाचं लक्ष त्या आईकडे गेलं. त्या आईकडे बघितल्यावर त्याला इतका राग आला आईचा. तो म्हणाला, तो घरी आला व आईला म्हणाला, अगं आई, मी तुला किती वेळा सांगितलं माझ्यासमोर येत जाऊ नको म्हणून. मला तुझी लाज वाटते. माझ्या वर्गातील मुले मला चिडवतात. आईला खूप वाईट वाटू लागलं. आईचा जीव चर्र चर्र झाला मित्रांनो. आईचा जीव चर्र चर्र झाला. मुलगा म्हणाला, ठीक आहे मीच जातो. त्याने गावातील 10वी नंतर तो सरळ गेला हॉस्टेलवर 11वी 12वी करण्यासाठी. 1 वर्ष झाला मुलगा परत आला नाही. 12वीत आईला वाटलं मुलगा का परत आला नाही. थोडं त्यानं हॉस्टेलचा पत्ता घेतला, थोडा गोडधोड खाऊ केला आणि मुलाला हॉस्टेलवर भेटायला गेली. लक्षात ठेवा मित्रांनो, हॉस्टेलवर भेटायला गेली. बाकीच्या मुलांना विचारलं व मुलाजवळ गेली. त्याला पुन्हा आईचा राग आला. तो म्हणाला, अगं आई, मी तुला किती वेळा सांगितलं माझ्यासमोर येत जाऊ नको म्हणून. गावात सुद्धा माझा पाठला सोडला नाही आणि आता इथं सुद्धा आलीस माझा हॉस्टेलवर अपमान करण्यासाठी. आई म्हणाली, नाही रे लेकरा, 1 वर्ष झालं तुला बघितलं नाही, तू आला नाहीस. वाटलं होतं तुला जरा भेटावं म्हणून थोडं गोडधोड करून आली. तिने ते दिलं आणि आई आल्या पावली परत गेली आणि त्याने सांगितलं, पुन्हा माझ्या आयुष्यात कधी परत येऊ नको. आणि त्याने तो आई म्हणाली, नाही तर बाप मुलगा 12वी झाला, पुण्यामध्ये नोकरी लागला, पुण्यामध्ये सेटल झाला, लग्न तिकडेच केलं. मुलगा गावाकडे परत कधी आला नाही आणि काही दिवसांनी त्याला एक मुलगा झाला. ही गोष्ट त्याच्या आईकडून त्याच्या मित्राकडून त्याच्या आईला कळाली. शेवटी नातू झाला. आईचं काहीच नसतं. तिने गोडधोड केलं, अंगरात टोपडं घेतलं आणि पत्ता शोधत त्या पुण्यामध्ये गेली. त्या ठिकाणी दरवाजाची बेल वाजवताच तिच्या सुनेने दरवाजा उघडला व आयुष्यात तिने पहिल्यांदा तिची सून बघितली होती. हातामध्ये नातू होता आणि ती सून म्हणाली, अहो बघा कोण आलंय. आणि मुलाने आईकडे बघितलं व म्हणाला, अगं असेल कोणतरी भिकारी, आपल्या ओळखीची कोणी नाही. असे म्हणून त्याने धाडकन दरवाजा आईच्या तोंडावरती आपटला. आईने सर्व काही तिथे ठेवले व रागाने परत घरी आली. दिवसामागून दिवस गेले. एक दिवस गावातील पोरांनी गेट टुगेदर ठेवलं. मुलाला फोन केला व विचारलं, आपण सर्वांनी एकत्र जमायचं आहे, गेट टुगेदर करायचं आहे. मुलगा म्हणाला, मला नाही जमणार, कारण त्याला माहित होतं त्याची आई जर तिथे आली तर त्याची आबरू जाईल. तरी सुद्धा मित्रांच्या आग्रहास्तव तो तिथे आला. शाळेमध्ये गेट टुगेदर सुरू होता. मुलाचं लक्ष फक्त त्या गेटकडे होतं. कधीतरी चुकून माझी आई येईल, मुले मला चिडवतील, माझा अपमान होईल. बघता बघता गेट टुगेदर संपून गेला. त्या ठिकाणी काही त्याची आई आली नाही. त्याला खूप बरं वाटलं. गाडी स्टार्ट करतात त्याच्या मनात एक विचार आला, अरे आलोय तर घराच्या बाजूने गाडी घेऊन जाऊया. गावातून गाडी गेली, घराच्या समोर गाडी गेली आणि बघतो तर काय, घराला कुलूप असं राहलं नाही म्हणून गाडीवरून खाली उतरला आणि शेजारच्या काकूंना विचारलं, काकू आई कुठे. काकू म्हणाल्या, बाळा तुझी आई तर गेली. काकू मुलगा म्हणाला, कुठे गेली. काकू म्हणाल्या, तुझी आई देवाघरी गेली. लक्षात ठेवा मित्रांनो, त्याच्या पायाखालची वाळू सरकली. तो म्हणाला, माझी आई देवाघरी गेली, तुम्ही मला सांगितलं का नाही. काकू म्हणाल्या, नाही रे बाळा, तुझ्या आईने मला सांगितलं होतं, माझ्या मुलाला माझी लाज वाटते, त्याला
माझे पैसे घ्या, माझा अंत्यसंस्कार कार्यक्रम उठवून टाका. आणि आणि हो, तुझ्या आईने सांगितले, यांनी चावी दिली आहे, आतल्या ट्रंकमध्ये, आतल्या पेटीमध्ये तुझ्यासाठी काहीतरी आईने ठेवलेलं आहे. तर त्या हाताने त्याने कुलूप काढलं व आतली ट्रंक जुनी पेटी उघडली. त्याच्यात एक पत्र होतं. लक्षात ठेवा मित्रांनो, ध्यान देऊन पत्र ऐका. त्यात लिहिलं होतं, लेकरा मला ठाऊक आहे, तुला माझी लाज वाटते, तुला माझ्या या अंध्यापणाची लाज वाटते, पण काय करणार, माझं सुद्धा काळीज आहे. माझ्या या आयुष्यात तुझ्याशिवाय कोणीच नाही. पण तुला एक सांगावं असं वाटतं रे करा, मी जन्मापासून आली नाही रे. तू लहानपणी तुझे वडील गेले, ज्या क्षणाला तुझे वडील गेले त्या क्षणी माझ्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. तुला ठाऊक नाही रे लेकरा, विचार कर. एका बाईचं लग्न, नवऱ्याशिवाय जगणं, लहान मुलाला घेऊन जगणं लय किती अवघड असते, तुला ठाऊक नाही रे बाया. लहानपणी तुझा कसा तरी सांभाळ करताना तुझ्या डोळ्यात दगड लागला, पळत पळत डॉक्टरांकडे घेऊन गेले. ज्या क्षणाला डॉक्टरांकडे घेऊन गेले त्या क्षणी डॉक्टर म्हणाले, हा आयुष्यात मध्ये कधीच पाहू शकत नाही. माझ्या आयुष्यापुढे अंधार दाटला, माझ्या आयुष्यापुढे अंधार दाटला. डॉक्टर म्हणाले, एक काम करा, याला आयुष्यात दुसरा कोण डोळा देत असेल तर याचा डोळा परत येऊ शकेल. लेकरा, क्षणाचाही विचार न करता मी तुला माझा डोळा दिला. तेव्हापासून मी अंधी झाले रे, तेव्हापासून मी अंधी झाले. मुलाचा हात थरथर कापत होता. समोरचं पत्र अश्वानी भिजलं होतं. मुलगा आता वेळ निघून गेली होती मित्रांनो. आता फक्त राहिला होता पश्चाताप, पश्चाताप आणि पश्चाताप. आता म्हणूनच म्हणतोय मित्रांनो, वेळ निघून गेल्यापेक्षा, पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांना काळजात बसला. धन्यवाद. जरा